तर ते जस्ट आम्ही बॅरेजला गेलेले दुपारी शुक्रवारी 3:30 वाजता आम्ही तिकडे पोहोचले आणि जस्ट ते नदीच्या आतमध्ये जात होते तर तिकडे 8 ते 10 लोक मंडळी इकडे बसलेली होती, दारू पीत बसलेली, एकदम शांतपणे बसलेली होती. तर आम्हाला थोडा डाऊट आला की एकदम शांत कसं भेटले. आम्ही बोललो निसर्गाचा मजा घेणारे लोक आहे तर लक्ष दिला नाही. आम्ही आपली गाडी पार्क केली तिकडे आणि जस्ट नदीच्या आतमध्ये गेले तर तिकडनं आतमध्ये गेले 10 मिनटं जर पाणीमध्ये उतरतच होते तर एक मुलगा आला, कोणती गाडी कोणाची, सिल्वर गाडी कोणाची, सिल्वर कोणतरी दारू तोडतोय आणि काच फोडतोय. मग आम्ही पटकन पाणीतनं निघाले आणि पटकन जात होते तसंच बघितलं तर काय हे पूर्ण गाडीचं नुकसान केलेलं आहे. गाडीचं पूर्ण गाडी चोरी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण तोडलं आहे गाडीला. आणि गाडीमधनं पूर्ण गाडीमधले माझा मोबाईल, माझ्या मित्राचा मोबाईल, गाडीमध्ये माझी कॅश होती 22,500 रुपये, 500चे नोटा होते आणि 700-800 रुपये सुट्टे होते आणि माझ्या मित्राचे 3800 रुपये वॉलेट आणि 3800 रुपये वॉलेट पण गायब केलेलं आहे. त्याच्यामध्ये 3800 रुपये होते आणि एक मित्राचे 500 रुपये गेले फक्त. आणि 3 जणांचे आमचे चोरीला गेले. 2 मोबाईल, 1 लॅपटॉप, गाडीचा प्लेअर, गाडीचे नुकसान केलेलं आहे, गाडीचा डोर पूर्ण डॅमेज केलेला आहे आणि चोरी करण्यात आले. पण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण गेले पण पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य बरोबर केलं नाही.